भारताच्या दक्षिण ध्रुवावरती यशस्वीपणे तिरंगा फडकावण्यात आलेला आहे। भारताचं चांद्रयान-3 हे चंद्रावर यशस्वीपणे उतरलेलं आहे आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती जाणारा भारत हा पहिला देश ठरलाय। इस्रोनं आणखी एक ऐतिहासिक गगनभरारी घेतलेली आहे। भारताचा झेंडा आता चंद्रावरती पाहण्यास मिळतोय। इस्रोला मिळालेलं हे सर्वात मोठं यश आहे। तारीख 23 ऑगस्ट 2023, वेळ 6:04। चंद्रयान-3च्या लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलं आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश ठरला। चंद्रयान-3 मोहीम फत्ते करून भारतानं केवळ ऐतिहासिक कामगिरी केली असं नाही, तर जागतिक पातळीवर अंतराळ मोहिमेत नवा इतिहास रचलाय। 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतासाठी सुवर्ण दिन ठरला। भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं चंद्रयान-3 मिशन यशस्वी केलं। चंद्रयान-3नं अखेरच्या 30 मिनिटात चंद्राच्या अंतिम कक्षेतील 25 किलोमीटरचा प्रवास केला। लँडर हळूहळू चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेनं सरकलं। 5:30 या प्रक्रियेला सुरुवात झाली। 5:40 लँडरनं व्हर्टिकल लँडिंग केलं। त्यावेळी लँडर चंद्रापासून केवळ 3 किलोमीटर अंतरावर होतं। 6:04 लँडरनं चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श केला। सॉफ्ट लँडिंग नंतर इस्रोच्या कमांड सेंटरसह देशभरात एकच जल्लोष पाहायला मिळाला। And I want to thank you also for each and everyone who prayed with us in the last many days, who wanted this success to happen in ISRO. I thank all those people in all around the country and maybe beyond the country for their blessings and wishes and affection that he has given to each one of us for doing this work for the last so many years. खरं तर यापूर्वी भारतानं चंद्रयान-1 आणि चंद्रयान-2 ही अंतराळ मोहीम राबवली होती। चंद्रयान-2 मोहिमेदरम्यान सॉफ्ट लँडिंग करण्यात इस्रोला अपयश आलं होतं। त्यामुळे चंद्रयान-3 कडे भारतासह अवघ्या जगाचं लक्ष लागलं होतं। भारतानं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून जगाला आपलं अंतराळ संशोधन सामर्थ्य दाखवून दिलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। चांद्रयान-3 मोहीम यशस्वी